श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 11 सप्टेंबर, वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत दुर्गाष्टमी। तसेच या दिवशी आपण ज्येष्ठा गौरींचे पूजन सुद्धा करत असतो। उद्या बुधवार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या देवांना समर्पित केला जातो। बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित असणारा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्याच घरी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून उद्याचा बुधवार जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो। आणि म्हणूनच उद्या बुधवारच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्याने घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल, करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल। तसेच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अष्टमी महिन्यातून दोनदा येते, त्यापैकी शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते। उद्याच्या दिवशी जी दुर्गाष्टमी आलेली आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते, कारण या अष्टमीच्या दिवशी आपल्या घरी ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जातं। यामुळे या दिवशी या ज्येष्ठा गौरीच्या पूजनासोबतच दुर्गा मातेच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला बाप्पाच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होत असतं। आणि म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? उद्या बुधवार आहे। बुधवारच्या दिवशी बाप्पांची सेवा उपासना केली जाते। तसेच या बाप्पांच्या दिवशी गायीची सेवा करायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा हा तुमच्या घरातून हातातून वायफळ खर्च होत असेल किंवा कधी घरामध्ये भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल, यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी येत असेल, आपल्यावरती भरपूर असं कर्ज हे झालेलं असेल आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर हा एक उपाय नक्की करा। तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, कितीही प्रयत्न करून तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने फक्त 24 तासातच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होईल। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल आणि त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे? दुर्वा घ्यायच्या आहेत। एक मूठभर दुर्वा तुम्हाला भेटल्या तर अतिशय उत्तम। जर एवढ्या दुर्वा तुम्हाला मिळणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी 21-11 दुर्वासुद्धा घेऊ शकतात। या दुर्वा तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत, त्यांना थोडंसं तूप तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर या दुर्वा एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत। यानंतरनं एक दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हळदी कुंकू अक्षदा त्या ताटामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत। यानंतरनं थोडेसे हिरवे मूग जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या हिरव्या मुगावरती तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडासा गुळाचा खडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे। आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या दिव्याने बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे। बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि या दिव्याने बाप्पांचं औक्षण करायचं आहे। काही वेळासाठी आपल्याला त्या दुर्वा आणि ते हिरवे मूग बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत। यानंतरनं हे ताट तुम्हाला उचलून घ्यायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, गाईपाशी जायचं आहे आणि यानंतर गाईला
तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहेत, अक्षता अर्पण करायचे आहेत, गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहेत, या दिव्याने गाईचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर या तुपात भिजवलेला दुर्वा तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत। तसेच ते हिरवे मूग जे आहेत, गुळाचा खडा, ते सुद्धा तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत। जर तुम्हाला हे हिरवे मूग शिजवून घेता आले तर तुम्ही शिजवून सुद्धा घेऊ शकतात, परंतु तुम्हाला शिजवणं शक्य नसेल तर तुम्ही तसेच ते गाईला खाऊ घालू शकता। या दिवशी गाईला हिरवे मूग आणि तुपात भिजवलेला दुर्वा खाऊ घालायला खूप महत्त्व दिलं जातं। जेव्हा तुम्ही या वस्तू गाईला खाऊ घालणार आहे तेव्हा तुम्हाला गोमातेला दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत। शक्य असेल तर या गाईला तुम्हाला 11 प्रदक्षिणा सुद्धा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे। जर शक्य नसेल तर गाईसमोर उभं राहून तुमच्या भोवतीच तुम्हाला 11 प्रदक्षिणा करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत। तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे। जर तुमच्याकडे हिरवे मूग नसेल तर तुम्ही फक्त तुपामध्ये भिजवलेला दुर्वा या सुद्धा गाईला खाऊ घालू शकतात। त्याचबरोबर जर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती ही थोडीशी घेता आली तर आवर्जून थोडीशी माती ही उचलून आणा आणि ती एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून तुम्ही तुमच्या घरामध्ये ही पुडी जर ठेवली तर तुमच्या घरातील ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, इडापिडा ही संपूर्णपणे नष्ट होते आणि त्या घराचं गोकुळ व्हायला सुरुवात होते। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते, त्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी ह्या येत नाही। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या गाईच्या पायाखालची माती जी आहे तर ती घरी आणून अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये नक्की ठेवा। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला बाप्पांना 21 दुर्वा या आवर्जून अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांच्या घरी आलेले आहेत। आपण दररोज बाप्पांना दुर्वा, फुलं, फळं अर्पण करतो, नैवेद्य अर्पण करतो आणि यामध्ये आपण ज्या 21 दुर्वा अर्पण करणार आहेत तर त्या दुर्वा जर तुम्ही तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करून जर बाप्पांना अर्पण केल्या तर नक्कीच तुमची इच्छा बाप्पांच्या कृपेने 100% पूर्ण होईल। तर असे हे उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।